लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले भाजप उमेदवारांना विरोधी पक्षातून कोणते उमेदवार जड जाणारे हे पाहूया। सर्वात पहिले बीडमधून संधी मिळालेल्या पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीतून कॉम्पिटिशनला कोणी दिसत नाहीये, पण माहितीनुसार नरेंद्र काळे यांना तिकीट मिळाले तर तगडी कॉम्पिटिशन होऊ शकते। पुण्यातून जगदीश मुळीक यांना पिछाडून मुरलीधर मोळ यांना तिकीट मिळाले, पण चर्चा अशी चालू आहे की महाविकास आघाडीतून रवींद्र धंगेकर यांना तिकीट मिळाले तर मुरलीधर मोळ यांना ही कॉम्पिटिशन जड जाणार आहे। जालनामधून सलग 5 टर्म निवडून आलेले रावसाहेब दानवे यावेळेस निवडून येतील का? कारण चर्चा अशी चालू आहे जरांगे पाटील जालनातून निवडणूक लढवतील। सांगलीतून संजय काका पाटील हे 2 टर्म खासदार राहिले। यावेळेस विशाल पाटील यांना महाविकास आघाडीने संधी दिली तर कॉम्पिटिशन तगडी होऊ शकते। माडामधून धैर्यशील मोहिते यांना तिकीट मिळणार अशी चर्चा चालू असताना रणजित निंबाळकर यांना तिकीट मिळाले, पण महाविकास आघाडीने महादेव जानकर यांना तिकीट दिले तर कॉम्पिटिशन तगडी राहू शकते। लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना तिकीट मिळाले। गेल्या काही दिवसात भाजपने इथे पकड धरून ठेवल्याने महाविकास आघाडीतून कॉम्पिटिशन थोडी कमी दिसत आहे। नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलेकर यांना तिकीट मिळालं। इथेही महाविकास आघाडीतून कोणी नसल्याने इथे कॉम्पिटिशन दिसत नाहीये। यावर तुमचं मत काय हे आम्हाला